आजच्या संदेशाकडे आपण वळू आणि आजचा जो संदेश आहे, माझी इच्छा आहे का तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या, कारण या जगातला तुम्ही म्हणाल तर सगळ्यात मोठा प्रश्न हा जो आहे का ख्रिस्ती कोण आहे, ख्रिश्चन कोण आहे, आणि या प्रश्नाचं देवाच्या वचनातून आपण उत्तर घेणार आहोत. आणि माझी इच्छा आहे का आपण या वचनातून आणि याच्या संदेशातून स्वतःला ओळखावे का खरंच मी ख्रिस्ती आहो, आणि जर नाही तर आपण काय या गोष्टीला स्वीकारणे म्हणून स्वतःला पडताळणे, यासाठी आजचा हा संदेश आहे. आणि याच्या आधी आपण काही गोष्टी आपण समजून घेऊ. तर या जगाची जे व्याख्या आहे का बा ख्रिश्चन व्यक्ती कोण असतो, या जगाची जे व्याख्या आहे तो ख्रिश्चन व्यक्ती म्हणजे जो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, जो ख्रिस्ती कुटुंबात जन्मला, ज्याचा चर्चमध्ये बाप्तिस्मा झाला, जो रविवारी चर्चमध्ये जातो, जो बायबल वाचतो, जो ख्रिसमस सेलिब्रेट करतो, जो ईस्टर साजरा करतो. तर ही सगळी काय आहे, ही जगाची एक व्याख्या आहे का ह्या गोष्टी जो व्यक्ती करतो तो ख्रिस्ती धर्मी किंवा ख्रिस्ती व्यक्ती आहे. आणि ही आता आपण काय बोलत आहोत की जगाची डेफिनेशन आणि जगाची व्याख्या, आणि त्याच्यावरून आपण बायबलवर येऊ. पहिलं आपण बघितलं काय का ख्रिस्ती कोण आहे बा. दुसरं आपण बघू का मग हे ख्रिस्ती झाले कसे, कारण हे तुम्हाला समजणं आवश्यक आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं आजचा विषय फार इंटरेस्टिंग आहे. तर ख्रिस्ती हे झाले असे तर काही लोकांनी, कारण आपला देश काय 1947 खूप कमी वर्ष आधीच आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्याच्यानंतर हा धर्म समजून घ्या या जगात किंवा आपल्या देशात आला असेल, आणि म्हणून वेगवेगळ्या कारणामुळे काही लोकांनी आपला धर्म सोडून हा धर्म स्वीकारला. म्हणून पुन्हा एकदा आपण काय बोलत आहोत, बायबल विषयी नाही, आपण जनरल जगाची व्याख्या काय आहे. आता का धर्म स्वीकारला असेल त्याचे कारण कशासाठी, कारण एक तर का हा धर्म थोडासा मला आकर्षित वाटतो, हा थोडा फॉरेन टाईप वाटतो, हा थोडा चांगला प्रतिष्ठित वाटतो, पहिलं कारण. दुसरं कारण आपला जो जुना धर्म ज्याला आपण पाळत आहोत, कारण धर्म हे सगळे मनुष्याने बनवलेले असतात, हा तर मला याच्यात तर काही मला आनंद नाही, याच्यात तर मला काहीच भेटलं नाही, आणि म्हणून हा मी ट्राय करून बघावा, हे दुसरं कारण. तिसरं कारण म्हणजे हे कारण खूप महत्वाचं आहे का याच्यापासून काहीतरी आपल्याला काय पैशाचा म्हणजे फायनान्शियल मदत होईल, कारण त्या काळात लोकांना काय केल्या जात होतं, पैसे दिल्या जात होते, किंवा ज्याही तुम्हाला आर्थिक मदत, कारण गरिबी होती, बरोबर. आता गरिबी असल्यामुळे मग आम्हाला पैसा किंवा अरे इथं आपल्याला मिळतं, आपल्याला मदत मिळतं, आणि ती चांगली गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे काही वळले, त्याच्यानंतर काही यासाठी वळले, कशासाठी का बा आपल्याला काहीच करायला नाही, आपले पोरं तर रिकामे झाले, कमीत कमी बायबल कॉलेज करीन आणि पास्टरच बनीन, आहे की नाही. म्हणजे आपल्या पोराच्या शिकवणीसाठी काही बनले, काही कशासाठी बनले, अरे आपल्याला कमीत कमी याच्यात नोकरी तरी भेटावी. म्हणून हे सगळे वेगवेगळ्या कारणामुळे काही लोकांनी, आपण कशाविषयी बोलत आहोत, जगी ख्रिस्ती काय केलं का बा जो आपला जुना धर्म होता तो सोडून आपण या धर्माकडे यावे. आणि मी तुम्हाला याचे कमीत कमी छोटे कारण सांगितले, असे वेगवेगळे कारण असू शकतो. आणि ही देवाची काय आहे, या जगातले जे बदलले त्यांचे हे साक्ष आहे. पुढं हे केल्यामुळे त्यांनी काय केलं की आपल्या ज्या जुन्या धर्मातल्या ज्या विधी, ज्या अटी, जे सण, जे देव, ते सगळे आता बाजूला करून हे नवीनवाले घेतले. याच्यात काय करावं लागते म्हणते, याच्यावर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा लागते, याच्यात 18 वर्षानंतर बाप्तिस्मा घ्यावं लागते, याच्यात रविवारी चर्चमध्ये जावं लागते, याच्यात प्रार्थना करावं लागते, आणि आपले देव बदला लागतात. समजलं. ते म्हणते हो करा. आणि मग त्यांनी ज्या ज्या फायद्यासाठी त्या गोष्टी केल्या. मी तुम्हाला एक मस्त सुंदर मजेशीर गोष्ट सांगतो. मी जेव्हा अमेरिकेवरून इथं आलो, एक आपला बॅप्टिस्ट चर्च जे आहे मोठं, हे एवढं मोठं सगळ्यात मोठं बॅप्टिस्ट चर्च, त्यातल्या एका व्यक्तीची साक्ष मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला काय सांगितलं, हे लोकांनी का धर्म बदलला किंवा इकडे आले, कारण भौतिक फायदे. आता हा व्यक्ती जेव्हा इथे आला, याची इच्छा अशी होती का बा, कारण तिथे काय सांगतं सगळं पंचमंडळ, मोठ्या पोझिशन, मला हे पाहिजे, मला तुम्ही त्या पैशावरचा अधिकारी बनवा, मी हे गोष्ट सांभाळतो. आता त्याला हे पदवीचं पद भेटल्यामुळे तो नाराज झाला. आता या व्यक्तीचं जे स्टेटमेंट आहे, वाक्य काय आहे ते ऐका. याच्यापेक्षा तर मी जुन्या याच्यातच बरा होतो. समजलं. या स्टेटमेंटहून तुम्हाला समजतं की मनुष्य नाही बदलला,
त्याने काय केलं, आपले धर्म बदलले. आता इकडून इकडे, म्हणून त्याला वाटतं अरे याच्यापेक्षा हे बरं होतं, त्यात तरी फायदे होते. म्हणून यातून आपल्याला सगळ्या गोष्टीवरून समजतं का ही जी जगी ख्रिस्ती आपण जे बघतो, या गोष्टी ज्या आहेत त्या पहिले देवाच्या वचनावर अनुसरून नाही, या सगळी मनुष्याने घडवलेला आहे. तसाच हा ख्रिस्ती धर्म जो जनरली तुम्ही बघता, ज्या धर्मात मी आधी सुद्धा होतो, कारण त्यातलाच मी एक आहे, आणि याचे सगळे कारण काय झालं असेल हे सगळं तुम्हाला सोप्या रीत्यात मी तुम्हाला समजून सांगितलं. हे देवापासून नाही, देवाने कधी सुटला धर्म बनवला नाही, देवाने ख्रिस्ती धर्म सुद्धा बनवला नाही. आता मग हा ख्रिस्ती शब्द आला कुठून, याचा अर्थ काय आहे, खरा ख्रिस्ती म्हणजे काय आहे, या गोष्टी आपण सगळ्या बोलू. आणि म्हणून हे सगळ्यात मोठं म्हणजे पहिले एक वचन आपण वाचू. आता बायबलमध्ये फक्त एकचदा प्रेषितांचे कृत्ये 11:26 मध्ये हा शब्द ख्रिस्ती म्हणून बोलण्यात आला. म्हणून आपण संदर्भ वाचू. हे वचन तुमच्या पुढे प्रेषितांचे कृत्ये 11:26 म्हणतं, जेव्हा बर्नबाने म्हणजे एक व्यक्ती होता त्या शोधले, त्याने शौलाला आपल्यासह अंत्योखियाला आणले, म्हणजे ते शहराचं नाव आहे. शौलाने व बर्नबाने वर्षभर तेथे मंडळीस राहून पुष्कळ लोका शिकवले, आणि शिकवल्यानंतर काय झालं, अंत्योखियामध्ये म्हणजे त्या शहरी येशूच्या अनुयायांना ख्रिस्ती हे नाव पहिल्यांदा मिळालं. येशूचे अनुयायी म्हणजे काय, आता काय आहे ते आपण बोलू, पण हे नाव कसं देण्यात आलं, म्हणजे एखाद्याची चीड नसते. म्हणजे चीड कशी, जसा एखादा तुमच्यापाशी समजून घ्या, एखादा व्यक्ती येतो, सो सदैव त्याला आपला जोही धंदा इन्शुरन्सच आहे तेच विकायचं असतो, तर आपण काय म्हणतो, अरे बाबा तो इन्शुरन्सवाला आला, आता हा डोकं खाते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, जोही त्याचा व्यवसाय आहे, ज्याच्यावरही जो विश्वास ठेवतो, तीच गोष्ट वारंवार त्याच्या जीवनातून दिसते. आणि म्हणून हे येशूचे अनुयायी म्हणजे काय, पहिले ते समजले की येशू ख्रिस्त काय आहे, मग त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्यावर चालले. त्या व्यक्तीला लोकांनी अरे हा तर ख्रिस्ती दिसते रे, हा निरा ख्रिस्तच करते, समजला. म्हणून फक्त हा एकचदा देवाचा शब्द तिथे म्हणण्यात आला. पण हे कोणाला देण्यात आला, सगळ्यात मोठी गोष्ट जे अनुयायी आहेत. अनुयायी म्हणजे काय, जो त्याच्या वचनावर चालत आहे. आणि म्हणून हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आता आपल्याला समजणं का मग खरा ख्रिस्ती कोण, मग बायबलनं म्हटलेला जो ख्रिस्ती आहे तो कोण. आणि हे सगळे मुद्दे जे मी तुमच्या समोर मांडतो, हे सगळे तुम्ही चेक करा. आणि तुमच्याजवळ ही गोष्ट नसेल, कारण तुम्हाला मी सांगितलं धर्म देवाने बनवला नाही, देवाने जे बनवलं ते नातं, आणि त्याच्या वचनावर जो चालतो तोच खरा ख्रिस्ती म्हणून ओळखला जातो. म्हणून पहिलं आपण बघू की सगळ्यात पहिला ख्रिस्ती म्हणजे कोण, जो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो. योहान 3:16 म्हणतं का देवाने जगावर एवढी प्रीती केली का त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी का जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. म्हणजे सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे काय, का जो येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, हा तिथून सुरुवात होते. पहिले हे मानणं की येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, या गोष्टीवर विश्वास ठेवणे, तिथून या गोष्टीची सुरुवात होते. दुसरी गोष्ट म्हणजे की काय, तर याच्या आधी आपण बोलू. आता येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. आता ही गोष्ट मग तर कॅथलिक विश्वास ठेवतात, मग तर पेंटिकॉस्टल असेंब्ली ऑफ गॉड आणि हे सगळे हे लोक विश्वास ठेवतात. हे विश्वास ठेवत नाही का, हो हे विश्वास ठेवतात. पण त्याच्या आधी एक स्टेटमेंट आपण वाचू आणि मग या गोष्टीचं आपण काय करू, उत्तर घेऊ. तर ख्रिस्ती म्हणजे तुमच्या समोर जो येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, आणि पुढची हे गोष्ट महत्वाची आहे, तो पृथ्वीवर त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना वाचवण्यासाठी आला आहे असा विश्वास ठेवतो, तो व्यक्ती ख्रिस्ती आहे. आता पुन्हा एकदा आपल्या मुद्द्यावर, मग बाकीचे चर्चेस, हे कॅथलिक चर्चेस, बाकीचे हे तुम्ही टीव्हीवर बघता, हे देवावर विश्वास ठेवत नाही का, हो ठेवतात. पण हे जे तुम्हाला सांगितलं याच्या अर्ध्या गोष्टीवर विश्वास ठेवतात, म्हणजे का येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे.
पण येशू ख्रिस्त आम्हाला आमच्या पापापासून वाचू शकतो हा त्यांचा विश्वास नाही. आता मी तुम्हाला पटवून सांगतो, हा विश्वास नसल्यामुळे कॅथलिकला मेरीची गरज पडते. जे असेंब्ली किंवा हे दुसरे चर्चेस आहे त्यांना काय गरज पडते? अन्य भाषा बोलण्याची गरज पडते. त्यांना काय पडते? का चमत्कार झाले पाहिजे, या सगळ्या गोष्टीची गरज पडते. का? कारण त्यांचा विश्वास का येशू ख्रिस्त हा देव आहे हे आम्ही मानतो. आम्ही कुठं नाही म्हटलं, आमच्या चर्चमध्ये तर मोठ्या मोठ्या मूर्त्या लावल्या आम्ही. दुसरी गोष्ट, हे कधी खरंच मनुष्याने म्हणजे खरंच जर विचार केला, प्रत्येक कॅथलिक जर चर्चमध्ये बसून जेव्हा तो मूर्ती बघतो आणि त्याच देवाचं वचन म्हणतो की मूर्ती करू नको, आणि त्याने फक्त तेवढ्याच गोष्टीवर विश्वास ठेवला, तर त्याला समजेल का मी करू काय नालो. पण आध्यात्मिक आंदोलन फसवतं, पण आपला तो विषय नाही. तर मग समजणे की येशू ख्रिस्त हा देव आहे हे सगळ्यांना माहीत आहे, पण हा आमच्या पापाची क्षमा करू शकतो, हा मला वाचू शकतो, हा आमचा विश्वास नाही. आणि याच्याचमुळे धर्म निर्माण होतात. धर्म म्हणजे काय? दुसरं नाव म्हणजे कार्य. आणि म्हणून मदर मेरी येते, कारण येशू ख्रिस्त फक्त वाचू शकणार नाही, आम्हालाही काहीतरी करणं आहे. म्हणून अन्य भाषा आपण बोलले पाहिजे, म्हणून आपण चमत्कार बघितले पाहिजे, म्हणून आपण विधी केल्या पाहिजे, म्हणून आपण माळा जपल्या पाहिजे, म्हणून आपण काय सण साजरे केले पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करता? ॲड करता. कारण तुमचा फक्त अर्धा विश्वास आहे, तो म्हणजे की येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे, पण तो मला पापापासून वाचू शकतो हा तुमचा विश्वास नाही. आणि म्हणून तुम्हाला समजतं काही आता काय झाले, हे सगळे चर्चेस फेल झाले, कारण तुमचा अर्धवट विश्वास आहे. आणि म्हणून या सगळ्या चर्चेसमध्ये तुम्ही या सगळ्या मूर्त्या किंवा खोट्या गोष्टी बघता. पुढे आपण बघू, पण आपला मुद्दा काय आहे का? पहिलं, जो देवावर विश्वास, येशू ख्रिस्तावर का हा देवाचा पुत्र आहे. दुसरा, तो हा विश्वास ठेवतो का याच्या नावाशिवाय या पृथ्वीवर दुसरं कोणामध्ये तारण नाही. आपण काय बोलत आहोत का? ख्रिस्ती खरा कोण? तर पहिला, त्यानं देवावर, येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे आणि याच्या नावाशिवाय या स्वर्गाखाली कुठलंच नाव नाही. एक वचन वाचतो, प्रेषितांचे कृत्य 4:12 म्हणतं, आणि तारण दुसऱ्या कोणामध्ये नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. हा देवाचा शब्द आहे. देव तुम्हाला सांगत आहे का या पूर्ण आकाशाखाली येशू ख्रिस्ताशिवाय कुठलं असं नाव नाही ज्याच्यामुळे तुम्हाला तारण मिळेल. आता या गोष्टीवर जो व्यक्ती विश्वास ठेवतो त्याची काय झालं? दुसरं पाऊल का तो ख्रिस्ती का आहे, तो पुढं चालत आहे. हे पावलं आपण समजू. पहिला होता का देवाचा पुत्र आहे, याच्यावर मी विश्वास ठेवतो. दुसरं की याच्यामध्ये मला तारण मिळेल, हा दुसरा आहे. तिसरं, तो काय करतो? आता जेव्हा त्याला देवाच्या पुत्रावर विश्वास बसला, आता देवाचा पुत्र काय बोलतो त्याची जे सुवार्ता आहे, सुवार्ता म्हणजे काय? गुड न्यूज. आणि ते सुवार्ता म्हणजे काय? का येशू ख्रिस्ताने या पृथ्वीवर जन्म घेतला, तो पवित्र जीवन आपल्यासाठी जगला, त्याने आपल्या पापाची शिक्षा स्वतःवर घेतली, तो मारण्यात आला, 3 दिवस त्याला गाळण्यात आलं, 3ऱ्या दिवशी मरणातून उठला आणि तो स्वर्गात बसला आहे. या सुवार्तेवर तो व्यक्ती विश्वास ठेवतो. कशासाठी विश्वास ठेवतो? का आता याच्यामुळे मला तारण मिळेल. आणि तो व्यक्ती जेव्हा ख्रिस्तावर, एक ख्रिश्चन सुवार्तेवर विश्वास ठेवतो आणि तो या जीवनासाठी, आणि हे सुंदर एक स्टेटमेंट आहे, लक्षात द्या इकडे, तो या जीवनासाठी आणि येणाऱ्या जीवनासाठी आशा म्हणून स्वीकारतो. जे शेवटचं मी बोललो, येणाऱ्या जीवनासाठी आशा म्हणून स्वीकारता. तुम्ही जोही कॅथलिक आहे त्याला एक गोष्ट विचारा, का हो स्वर्ग नरक कोणी पाहिलं? समजलं? त्यांचे उत्तर तुम्हाला हेच भेटील. टेस्ट करून बघा. तुमच्या जवळचाही जोनी ख्रिस्ती असेल त्याला तुम्ही विचारा, अरे मरशील, तू नरकात जाशील, कोण पाहिलं? समजलं? कारण आशाच नाही. म्हणून समजले हे चर्चेस खोटे का आहे? कोण गेलं होतं तिथं? म्हणून खरा ख्रिस्ती कोण आहे? जो मरणानंतर मला आशा आहे, कारण ख्रिस्त मरणातून उठला आणि त्याच्या मरणामुळे मला जीवन मिळेल आणि मला अनंताचं स्वर्ग मिळेल, या गोष्टीवर तो विश्वास ठेवतो. दुसरी गोष्ट खूप महत्त्वाची, तुम्ही एखाद्या कॅथलिकला जेव्हा तुम्ही सांगता
तो तुम्हाला क्लिअर सांगेल, आम्ही ख्रिश्चन नाही, आम्ही कॅथलिक आहो, फक्त आपणच मूर्ख आहो, आपल्याला समजत नाही का हे काय बोलत. ते क्लिअर तुमच्या तोंडावर सांगतात का आम्ही ख्रिश्चन नाही, आम्ही कॅथलिक आहो, समजत नाही का. म्हणून आणि त्या व्यक्तीला तुम्ही विचारा, तो काय सांगेल, कोण पाहिलं. म्हणून हे खूप महत्त्वाचं, टेस्ट करा, विचारून बघा. त्यांचं कसं आहे, इथंच स्वर्ग आहे, इथंच नरक आहे, इथंच भोगावं लागते. हो, इथं भोगावं लागते. ज्या गोष्टी तुम्ही शारीरिकरित्या करता तसे पडसाद तुम्हाला मिळतील, पण आध्यात्मिक जीवनात जेव्हा तुम्ही मरता, अनंताच्या नरकात जाता, जर तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारलं नाही, या सगळ्या गोष्टीवर त्यांचा विश्वास नाही. पण आपण मुद्द्यावर येऊ. खरा ख्रिस्ती कोण, की जो येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे, त्याच्या नावामध्ये तारण आहे, त्याचं क्रुसावरचं मरणं, त्याला दफन करणं, पुनरुत्थान, याच्यामुळे मला जीवन या जीवनात आणि मी मेल्यानंतर मला तो उठवेल, या गोष्टीवर तो विश्वास ठेवतो. पुढे आपण एक गोष्ट बघू, सगळ्यात महत्त्वाचा. आता या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवून होतं काय, जेव्हा तुम्ही ह्या मुद्द्यावर विश्वास ठेवता, त्या स्वर्गातील देवावर विश्वास ठेवता की हो येशू तू देवाचा पुत्र आहे, मी विश्वास ठेवतो की तुझ्यामध्ये तारण आहे, मी विश्वास ठेवतो की तू माझा आत्मा वाचू शकतो कारण मी पापी आहे, तुझे वचन सांगतं की मी मरेल, अनंताच्या नरकात जाईल, पण तू आपला पुत्र पाठवला जो येशू ख्रिस्त माझ्यासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला. आता जेव्हा तुम्ही हा विश्वास त्याच्यावर ठेवला, तो काय करतो, तुम्हाला तारण देतो, ज्याला आपण सॅल्वेशन म्हणतो. हिंदीमध्ये त्याला मोक्ष म्हणतो, मराठीमध्ये त्याला तारण म्हणतो. ते तुमच्या जवळ येतं, तुम्हाला ते मिळतं. आणि आता या व्यक्तीला तारण मिळालं, तोच व्यक्ती ख्रिस्ती असतो. त्याच्याशिवाय कुठलाच व्यक्ती या जगातला ख्रिस्ती नाही. ते फक्त नेम प्लेट लावून बसले आहे. तुम्हाला एक मी सुंदर गोष्ट सांगतो. आपल्याला माहीत आहे, मोर्शीची एक रत्नाबाई येत असते, तिची मी तुम्हाला स्टोरी सांगतो. ती व्यक्ती माझ्या आजीच्या घरी भाड्यानं होती. आता माझ्या आजीच्या इथंही सुद्धा चर्च चालायचं, जे ख्रिस्ती धर्मी चर्च तिथं चालायचं. आता ती स्त्री, कारण तिला अट्रॅक्ट झालं का बाबा ही चर्च देवाविषयी बोलतात, म्हणून ज्या दिवशी त्यांचं प्रभुभोजन होतं, त्या प्रभुभोजन काय असते, एक देवाने बाप्तिस्म्यानंतर लावून दिलेली विधी, ते मी तुम्हाला पुढे शिकवेल. ते जेव्हा घ्यायला गेली, त्या पास्टरनं सांगितलं तुझा बाप्तिस्मा झाला नाही, ते घेऊ शकत नाही. तो पास्टर बरोबर होता, कारण त्या धर्माच्या रूलमध्ये बरोबर आहे त्याचं, का तू ख्रिश्चन नाही, तू घेऊ शकत नाही. आणि म्हणून ही स्त्री काय झाली, त्यातून बाहेर आली का बा हा देव माझ्यासाठी नाही. जरी त्याच्या वचनाने ती अट्रॅक्ट झाली असेल, पण तिला काय तिथून दूर करण्यात आलं. आता देवाने जेव्हा कार्य केलं, म्हणून मी तुम्हाला सांगत असतो, या जगाच्या पाठीवर एकही व्यक्ती जर शोधत असेल, देव त्याचा संदेश त्याच्याजवळ पाठवेल. अमेरिकेहून पहिल्यांदा आल्यानंतर देवाने मोर्शी इथे माझी पहिली, जेव्हा देवाने मला पाठवलं, पहिल्या सभेमध्ये जेव्हा संदेश दिल्यावर ती बाईला मी पहिल्यांदा आलं, मी चल तुला म्हटलं देवाची सुवार्ता सांगतो. तिला जेव्हा मी सांगणं चालू केलं, त्याच्याच आधी तिने म्हटलं पण मला यानं म्हटलं की मी ख्रिस्ती. म्हटलं ते तू जे आहे ते सगळं सोड, पहिले मी तुला काय सांगतो ते लक्षात घे. आणि त्या स्त्रीने काय केलं, त्याची सुवार्ता ऐकली. तिने विश्वास ठेवला येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे. तिने विश्वास ठेवला का ती मरेल, नरकात जाईल. तिने विश्वास ठेवला, पहिल्यांदा सगळं ऐकलं. म्हणून ज्याचं हृदय बनलेलं आहे तो पहिल्यांदाच स्वीकारतो. तिने विश्वास ठेवला की येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला, आणि त्याच्यामुळे मला तारण मिळेल, मी वाचवल्या जाईल. तिला म्हटलं तुला ह्या गोष्टी समजतात? ते म्हणते समजते. म्हटलं तुझी इच्छा आहे का तू प्रार्थना करावी? ते म्हणाले मी प्रार्थना करते. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जशी त्या स्त्रीने प्रार्थना केली रत्नाबाईने, त्या प्रार्थनेच्या मधातच तिने काय म्हटलं माहीत आहे मला, पास्टर मला तर वाटते मी आताच ख्रिस्ती झाली. समजले तुम्हाला मी काय शिकवलं? तिने सुवार्ता ऐकली, ख्रिस्तावर विश्वास ठेवला की हा मला वाचू शकतो. तिने त्याला हाक मारली की येशू मला आत्मा वाचव. तिने ख्रिस्तावर विश्वास ठेवला, देवाने तिला तारण दिलं. ती त्याच समय तारल्या गेली. आता ती तीच अनाडी स्त्री काय म्हणते, कसं तिला कळलं की मी ख्रिस्ती झाली आहे की नाही? कारण तिला समजलं की देवाची शांती माझ्यामध्ये आली, तिला कळलं की माझ्या पापाची क्षमा झाली. तुम्हाला काय वाटते ती बाई मोर्शीहून अशीच येते इथं?
कारण देव काय म्हणतो, त्यांच्या फळामुळे तुला कळेल का ते माझे आहेत का नाही. समजलं? म्हणून ख्रिस्ती कोण? ज्याने त्या सुवार्तेवर विश्वास ठेवला, प्लस त्याला ते तारण मिळालं, त्याला माहीत आहे की माझ्या पापाची क्षमा झाली. पुढे आपण बघू या सुंदर गोष्टीनंतर. म्हणून ख्रिस्ती कोण? ज्याच्यापाशी तारण आहे, ज्याच्यापाशी काय आहे? देवा. आता तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगतो. प्रत्येक व्यक्तीची इच्छा आहे का आपण स्वर्गात गेलो पाहिजे. कोणीच असं म्हणत नाही मी गेलो नाही पाहिजे. तारणामुळे काय होतो? अदला बदली होते. आता अदला बदली मी तुम्हाला नंतर शिकवतो. पहिले एक उदाहरण देतो. जेव्हाही मी अमेरिकेला गेलो, माझी कंपनी काय करायची? आमचे पैसे घ्यायची जे रुपयात आहे, प्लस त्याचे डॉलर, एक्सचेंज म्हणतात त्याला, अदला बदली. तुझे पैसे तू घे, दे, आणि कारण अमेरिकेत पैसे रुपये चालत नाही, त्यांचं डॉलर तू घे, आणि मग कुठं तू त्या जगात, त्या शहरात जाऊ शकशील, त्या देशात. तसंच तुमचे पाप स्वर्गात चालत नाही. आणि म्हणून देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला. तुम्ही जेव्हा त्याला स्वीकारता, तारणाच्या दिवशी काय होतो? अदला बदली. तो तुमचे पाप घेतो, त्याचं नीतिमत्व तुम्हाला देतो. म्हणून स्वर्गात कोणीही पापी राहणार नाही. पापी आपण सगळे आहो, पण ख्रिस्तासोबत आपण अदला बदली, त्याच्यावर विश्वास ठेवला. जसे तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता, तो तुम्हाला तारण देतो, तुमचे पाप तो स्वतःवर घेतो, त्याचा नीतिमत्व तुम्हाला देतो. आता देव जेव्हा तुमच्याकडे बघतो, त्याला नीती निंगडे पापी दिसत नाही. नीती निंगडे आहे पापीच, पण काय झाली? त्याने ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे हे जे ट्रान्झॅक्शन, ज्याला इंग्लिशमध्ये एक्सचेंज, मराठीमध्ये अदला बदली, या गोष्टी होतात. म्हणून त्याला काय दिसते? नीतिमत्व. पण हे नीतिमत्व माझं नव्हे, हे नीतिमत्व ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने त्यांना मला दिलं. म्हणून ख्रिस्ती अजून कोण आहे? ज्याच्या पापाची अदला बदली झाली, ज्याला. आणि ही गोष्ट ही अशी नाही की काल्पनिक, कारण तुम्हाला एका अनोळ्या बाईची मी साक्ष सांगितली, याच्यापेक्षा तुम्हाला काय सांगू, जिला काहीच माहीत नाही, पण तिला ख्रिस्ती काय आहे हे समजलं. म्हणून देव काय म्हणतो की अशा जवळ जा, जे शोधत आहे ते माझे वचन ऐकतील, ते मला स्वीकारतील. पण जे भरलेले आहेत ते कधीच ऐकणार नाही. पुढे आपण बघू की शेवटचे काही वचन आपण बघू की ख्रिश्चन म्हणजे काय. तर आपण बघितलो ज्याच्यापाशी तारण आहे. आणि एक शेवटचं 2 आपण बघू का जो नव्याने जन्मलेला आहे. आता नव्याने जन्मलेलं म्हणजे काय असते? पुन्हा एकदा, जेव्हा तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवता, त्याच्या आधी जेव्हा तुम्ही शारीरिकरित्या जन्मता, आता ही गोष्ट समजून घ्या. शारीरिकरित्या जेव्हा तुम्ही जन्मता, तुम्ही काय करत जाता? तुम्ही तुमच्या मरणाकडे वळता. जरी आपण हॅपी बर्थडेला हॅपी म्हणतो, तो खरंच हॅपी असते का हे तुम्हाला मी समजून सांगतो. समजून घ्या. तुम्हाला माहीत पडलं का नीती निंगडे 60 वर्ष जगेल, ठीक आहे. आता माझा सेलिब्रेट कर जा, 29 जूनला माझा वाढदिवस आहे. आता मी 44चा होईन, म्हणजे 60तले किती गेले? 44 गेले. आनंदाची गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? वाईट गोष्ट आहे, कारण हा 60ला मरणार आहे की नाही. किती गेले? 44 गेले, 14च राहिलेले. आणि जर 50 असले तर किती राहिले? अरे ह्याचे 6च राहिलेले. 45 असले तर याचा 1च राहिला रे. जरी तुम्ही त्याला हॅपी बर्थडे म्हणता, पण तो तुम्हाला काय करत आहे? सांगत आहे का तुमच्या जीवनातला 1 वर्ष मायनस. फरक फक्त हाच आहे, तुम्हाला एंड डेट माहीत नाही, पण एंड डेट आहे, बरोबर. म्हणून जसे तुम्ही जन्मता, तुम्ही शारीरिकरित्या मरत जाता आणि आत्मिकरित्या तुम्ही तसेच मेलेले असता. म्हणून देवाचे वचन तुम्हाला समजत नाही, कुठल्याच व्यक्तीला कळत नाही, त्याला हेच समजत नाही की काय होत आहे. पण जेव्हा तू हे ख्रिस्ताची सुवार्ता ऐकतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, हे जे आध्यात्मिकरित्या जे तुम्ही मेलेले आहात त्याच्यात तो जीव टाकतो. आणि म्हणून त्याला नव्याने जन्मलेले म्हणतात. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा शरीराने जन्मले, देवाने तुम्ही जसा त्याच्यावर विश्वास ठेवला, तुमच्या आत्म्यात जीवन टाकलं आणि तुम्ही आत्मिकरित्या नव्याने जन्मले. आणि हाच व्यक्ती स्वर्गाकडे जातो. का? कारण याच्या पापाची क्षमा झाली आणि आत्मिकरित्या जन्मल्यामुळे
आता साहजिकच रित्या त्या व्यक्तीला देवाचे वचन, देवाच्या इच्छा, देवाच्या गोष्टी, या सगळ्या गोष्टीची ओढ लागते. त्याच्याशिवाय तुम्ही बायबल वाचू शकत ना. कारण जो, मला सांगा, एखादा मेलेलं बाळ आईचं दूध पिऊ शकते का? का नाही पिऊ शकत? मेलेला आहे तो. तसा जो आत्मिकरित्या मेलेला देवाच्या वचनावर, देवाचं बायबल, देवाची प्रार्थना करू शकते का? नाही. तो आत्मिकरित्या मेलेला आहे. जसा मी आत्मिकरित्या 38 वर्ष मेलेला होतो. जेव्हा ख्रिस्ताचा स्वीकार केला, काय झालं? आत्मिकरित्या तो तुम्हाला ॲक्टिव्ह करतो, तुम्हाला लिटरली जीव टाकतो, तुम्हाला जीवन येतं. आणि त्याच्यामुळे काय होतं? शारीरिकरित्या तुम्हाला शारीरिक भूक, आत्मिकरित्या तुम्हाला आत्मिक भूक. आता देवाचं वचन समजतं, देवाविषयी इच्छा बाळगते, आणि आणि मी तुम्हाला जे शिकवलं, आत्मिकरित्या तुम्ही वाढत जाता विश्वासाने. म्हणून ख्रिस्ती कोण? जो नव्याने जन्मलेला. ख्रिस्ती कोण? ज्याने देवावर विश्वास ठेवला. ख्रिस्ती कोण? ज्याने त्याच्या सुवार्तेवर विश्वास ठेवला आणि त्याच्यापासूनचं तारण स्वीकारलं, ज्याच्यामुळे त्याला सॅल्वेशन मिळालं, ज्याच्यामुळे त्याच्या पापाची क्षमा झाली, ज्याच्यामुळे त्याला नवीन जीवन देण्यात आलं, आत्मिकरित्या त्याच्यात जीवन टाकण्यात आलं. आणि सगळ्यात मोठं म्हणजे देवाचा आत्मा येऊन त्याच्यात राहतो. तुम्ही माझ्याकडे बघत असताना देवाचा आत्मा तुम्ही बघू शकत ना, पण देवाचा आत्मा तारणाच्या दिवशी त्या व्यक्तीला दिल्या जातो. तो त्या गोष्टी ॲक्टिवेट करतो, तो तुम्हाला चालवितो, तो तुम्हाला पापाविषयी माहिती देतो. आधी तुम्हाला समजतं का हे पाप आहे, पण त्याच्यापासून नकार तुम्ही करू शकत ना. पण देवाचा आत्मा जेव्हा तुम्हाला दिला जातो, तो त्याच्या वचनावर तुम्हाला चालवितो, तो तुम्हाला पापाची ओळख दाखवितो. नाहीतर तुम्ही स्वतःला समज देत राहाल, नाही एवढं तर करावंच लागते, थोडीच करत आहे मी, जास्त थोडी करत आहे. याचं कारण म्हणजे का तुमच्यापाशी तारण नाही, देवाचा आत्मा नाही. देवाचा आत्मा हा पवित्र आहे, देवाला पाप चालत नाही. आणि विचार करा, जर देवाचा आत्मा तुमच्यात आहे आणि तुम्ही खोटे, लबाडी, व्यभिचार, चोरी करता आणि म्हणता की नाही आमच्यापाशी तारण आहात, तुम्ही स्वतःला फसवत आहात. म्हणून ख्रिस्ती कोण? बायबलमधला या गोष्टीविषयी आपण बोललो. सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं, जो व्यक्ती तारला गेला त्याला या जीवनात मी का आहे याचं उद्देश समजतं. नाही तर तुमचं उद्देश काय आहे मी तुम्हाला सांगतो. बरं, एज्युकेशन घ्यायचं, नोकरी घ्यायची, लग्न करायचं, मुलं बाळ व्हायचे, पैसे कमावायचे, नातूपोतू बघायचे आणि मग चाललं जायचं, हा तुमचा उद्देश. तुम्हाला देवाविषयी काहीच नाही, तुम्हाला उद्देशच माहीत नाही. आणि म्हणून ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात या शरीरात तुम्ही करता. पण जेव्हा तुम्ही तारल्या जाता, तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्देश समजतो. का मी या पृथ्वीवर कशासाठी आहे, देवाने मला या पृथ्वीवर कशासाठी पाठवलं, की त्या स्वर्गीय देवाला तू या जगात असताना ओळखावे. तुमचं आणि त्याचं नातं जे पापामुळे तुटलं, ते त्याच्या मुलामुळे तुम्ही काय करता, ठीक करता आणि तुम्हाला सॅल्वेशन मिळतं. आणि तुम्हाला सगळं करतो की मी या पृथ्वीवर कशासाठी आहे, माझा उद्देश काय आहे आणि हे जीवन देवाने मला कशासाठी दिलं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतात. नाही तर बाबा काय, एक दिवस सगळं पाहिलं आम्ही, हे जीवन चांगलं होतं, आता मरून कोण कुठचं पाहिलं. कारण तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्देशच माहीत नाही. म्हणून माझ्या कुटुंबियांनो, माझ्या मित्रांनो, जे तुम्ही ऐकत आहात, तुम्ही कुठल्या प्रकारचे ख्रिस्ती आहात, तुमच्यापाशी ह्या ज्या गोष्टी मी सांगितल्या ह्या जर नसेल तर स्वतःला पडताळून पहा, स्वतःला फसवू नका. दर दिवस सैतान कोणाला फसवावं, कोणाला खतम करावं याची वाटच बघत आहे. तुम्ही मरून अनंताच्या नरकात गेल्यापेक्षा हे सगळ्यात महत्त्वाचं की आजचा संदेश ऐकून का अरे हे माझ्याजवळ नाही, अरे हे जर ख्रिस्तीपणा देवाचं वचन मला सांगतं, कारण देवाच्या वचनातून हे बोलत आहे, तर तुम्ही या सगळ्या गोष्टी आपल्या दूर करणे आणि आज हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेणे. 38 वर्ष मी ख्रिस्ती धर्मात होतो, मला काहीच माहीत नव्हतं. ख्रिस्ती धर्म जो जगिक आहे तो माझ्याजवळ होता. देवाने कधीच धर्म बनवला नाही.
देवाने जे एक गोष्ट बनवली ते म्हणजे तुमच्यासोबतचं नातं. म्हणून जेव्हा तुम्ही त्याचा स्वीकार करता तेव्हा तुम्हाला त्याची मुले होण्याचा तो अधिकार देतो. आणि या जगात असताना जोपर्यंत तुम्ही देवाचे मुलं होणार नाही, जे फक्त तारणामुळे होतात, मनुष्याचा नाश होईल. म्हणून सगळ्यात मोठी गोष्ट, जर तुम्ही स्वतःला पडताळलं असेल आणि तुम्हाला समजलं असेल का या गोष्टी माझ्याजवळ नाही, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे का हा संदेश तुमच्यासाठी, यासाठी तर देवाने दिला. यासाठी तर दर संडेला देव संदेश देतो की तुम्ही चेक करा, तुम्ही पडताळा. आणि जेव्हा समजतं की अरे माझ्याजवळ ही गोष्ट नाही, आणि त्याच समय तुम्ही रेडी आहात की देवा मला तुझी गरज आहे. काय सांगितलं? ख्रिस्ती कोण? जो पहिले विश्वास ठेवतो की येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे, जो विश्वास ठेवतो की देवाने आपला पुत्र या गोष्टीसाठी दिला की त्याच्यामुळे तुम्हाला तारण मिळावं. तो मारण्यात आला, गाळण्यात आला, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला, स्वर्गात बसला आहे. आणि जोही विश्वासाने त्याला हाक मारतो त्याला तो तारण देतो. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता, तो तुमचा आत्मा वाचवतो आणि तुम्हाला तो चालवतो. जर तुमच्यापाशी हे नाही, प्रश्न आहे तुमच्यासाठी, कुठल्या गोष्टीची वाट बघत आहात? तुमच्यासाठी कोण विश्वास ठेवणार आहे? जसं तुमच्यासाठी मी जेवू शकत नाही, तुम्हाला आपल्या आत्म्याची कळवळ नाही का? तुम्हाला हे समजत नाही का का एंड डेट आहे? आपण हॅपी बर्थडेविषयी बोललो, तारीख तुमची उद्याही असू शकते, हे सगळं खतम होऊन जाईल. मी तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगतो, तुमचं जीवन कधीच जर बदललं नसेल, तुम्ही अंधारात आहात. तुम्ही कुठल्या तरी गोष्टीला तारण किंवा कुठल्या तरी गोष्टीला स्वतःलाच फसवता, सैतानी तुम्हाला फसवत आहे. एक क्षण येईल, खतम होऊन जाईल. म्हणून तुम्हाला प्रश्न, पहिला तुम्ही चेक केलं पाहिजे, हे माझ्याजवळ आहे का? जर हे नाही तर कशाची वाट बघत आहे मी? म्हणजे काय होणार आहे? मला उत्तर पाहिजे, काय होणार आहे? म्हणजे काहीतरी अलग होऊन जाईल तुम्हाला, का तुम्ही इथे अमर राहणारा, म्हणजे तुम्ही इथे जाणारा, इथून निघणारा? काय कारण आहे का तुम्हाला हे जे महान तारण ज्या पुत्राने तुमच्यासाठी देवाने करून ठेवलं, याची तुम्हाला वाटते का मला गरज नाही? म्हणून आज जर देवाचं वचन तुमच्या संग बोललं, पुन्हा एकदा देवाने संधी दिली, वारंवार हे संधी येत नाही. जर तुमच्यापाशी हे गोष्ट नाही, फरक पडत नाही तुम्ही काय धर्माचे आहात, तुम्ही ख्रिस्ती मानता, चर्चमध्ये किती जाता, या चर्चमधला व्यक्ती स्वर्गात जात नाही, तर या चर्चमध्ये जे सत्य सांगितलेलं ते स्वीकारल्याने तो स्वर्गात जाईल. जर त्यातले तुम्ही असाल, आपण प्रार्थना करू, आपल्या मनाखाली घालू. मी तुम्हाला जे सांगितलं की खूप महत्त्वाचं आहे की आपलं जीवन पडताळणं, खूप महत्त्वाचं आहे की हे जे देवाचे वचन आहे, कारण येशू ख्रिस्त देव आहे हे पूर्ण जग मानतं, पण ते अर्धवट सत्य आहे. अर्धवट सत्य कोणाच व्यक्तीला वाचू शकत नाही. पण येशू ख्रिस्त देव आहे, हा देवाचा पुत्र आहे, आणि त्याचे वचन सांगतं की तो या जगात आलाच यासाठी का पाप्यास ताराव्यास. वचन सांगतं की या आकाशाखाली असं कुठलंच नाव नाही ज्याच्यामुळे तुम्हाला तारण मिळेल. आणि म्हणूनच देवाने आपला पुत्र दिला, जो तुमच्या आणि माझ्या पापासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला, आणि तिसऱ्या दिवशी त्याने मरणातून विजय मिळवला. क्रूसावर त्याने म्हटलं की इट इज फिनिश, हे सगळं संपूर्ण झालं, मी तुमच्यासाठी सगळं केलेलं आहे. आणि त्याचे वचन सांगता का जोही त्याच्या पुत्रावर विश्वास ठेवेल, जोही त्याच्या वचनावर विश्वास ठेवेल, आणि ज्याची इच्छा आहे की माझं जीवन बदललं पाहिजे, ज्याची इच्छा आहे की मला माझ्या पापाची क्षमा झाली पाहिजे. कारण लक्षात ठेवा, जर तुम्ही ख्रिस्ताला आपला तारणारा स्वीकारत ना, तुम्ही देवाचे वैरी आहात. त्याची शिक्षा, देवाचे वचन सांगतं, अनंतकाळचा नरक आहे, तिथे दुसरे मरण आहे. जर इथे नव्याने तो व्यक्ती जन्मला नाही, जे फक्त ख्रिस्ताने स्वीकारल्याने होतं, तो दुसऱ्याने मारल्या जाईल, हे तितकंच खरं आहे. पण सगळ्यात सुंदर गोष्ट काय आहे की आज आपण जिवंत आहोत. त्याची कृपा आपल्यावर आहे का आपलं हे वचन तुम्हाला ऐकण्यासाठी मिळत आहे? त्याची कृपा आहे का तुमच्या जीवनात तुम्हाला सगळ्या गोष्टी आहे, हे तुमच्यामुळे नव्हे तर देवाने तुम्हाला दिलं आहे.
आणि देवाची कृपा असल्यामुळे आज तुम्हाला या चर्चमध्ये ठेवण्यात आलं, देवाचं वचन शिकवण्यात आलं, जीवनाचं सत्य सांगण्यात आलं. याच्यासारखं दुसरं प्रेम काहीच नाही. देवाची इच्छा आहे की कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. त्याची इच्छा आहे का कोणीच नरकाकडे जाऊ नये. त्याची इच्छा आहे का प्रत्येकाने त्याच्या मुलाद्वारे तारण घ्यावे. विचार करा, ज्या देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला, त्या पुत्रालाच आपण जेव्हा नकारतो, याच्यासारखी वाईट गोष्ट नाही. तुम्ही पापी याच्यामुळे ना होत का तुम्ही पाप केले, तुम्ही यामुळे पापी व्हाल का देवाच्या एकुलत्या एका पुत्रावर आपण विश्वास ठेवला नाही. पण जेव्हा तुम्हाला समजतं की या गोष्टी मी ज्या ऐकल्या, मला कळतं की ह्या माझ्याजवळ नाही, मला आज कळलं का मी ख्रिस्ती धर्मी का आहे, मला समजलं की हे जगी ख्रिस्तीपणा मला वाचवणार नाही, आणि मला समजतं की मी मेली तर कुठं जाईल. आणि म्हणून आजचं वचन तुमच्यासाठी आहे. जर देवाचं वचन तुमच्यामध्ये बोललं असेल, तुमची इच्छा असेल का तुमचं हृदय बदला, आपलं जीवन बदला, आपलं जीवन बदला, थोडासाच वेळ आहे. त्या स्वर्गातील देवाला हाक मारा. जोपर्यंत तुम्ही त्याच्या पुत्रावर विश्वास ठेवणार ना, की येशू ख्रिस्त हा देव आहे आणि त्याच्यामध्ये ते महान तारण आहे, ही गोष्ट होऊ शकते. आणि जेव्हा तुम्ही त्याला विश्वासाने हाक मारता, म्हणता येशू माझ्या हृदयात आहे, मी विश्वास ठेवते तू देवाचा पुत्र आहे, मी विश्वास ठेवते तू स्वर्गातील जागा मज पाप्यासाठी सोडली, या पृथ्वीवर आला, एक पवित्र जीवन जगला आणि माझ्या पापासाठी तू क्रुसावर मारण्यात आला. ज्या पापाची शिक्षा मला मिळायला पाहिजे प्रभू, ती प्रभू तू घेतलीस. होय परमेश्वरा, तुझं शरीर तू आमच्यासाठी दिलंस, तू आमच्यासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला, आणि तिसऱ्या दिवशी तू मरणावर विजय मिळवला की ज्याच्यामुळे मला जीवन मिळावं. या गोष्टीवर मी विश्वास ठेवते. आपले हृदय कठोर करू नका. जितके तुम्ही कठोर कराल तितका देवाचा आत्मा तुमच्या संग बोलणार नाही. पण जेव्हा तुम्ही म्हणता की येशू माझ्या हृदयात ये, माझं जीवन बदल, माझ्या पापाची क्षमा कर, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते. जेव्हा विश्वासाने तुम्ही त्याला हाक मारता, त्याच्या नावावर, त्याच्या सुवार्तेवर विश्वास ठेवता, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता, तो तुम्हाला तारण देते. तुम्हाला समजतं का मी वाचली, तुम्हाला समजतं माझ्या पापाची क्षमा झाली, तुम्हाला समजतं का मी खरी ख्रिस्ती झाली, तुम्हाला समजतं की त्या स्वर्गीय देवासोबत तुमचं नातं जुळलं, तुम्हाला समजतं की मला सगळे पाप देवाने वाचवले, तुम्हाला समजतं की स्वर्गाची जागा मला मिळाली, देवाचा आत्मा तुमच्यात येतो, तुम्हाला ती शांती देतो, नवीन जीवन तू देतो, आध्यात्मिकरित्या जिवंत करतो, देवाचे वचनावर तुम्हाला चालवितो. पण कधी, जेव्हा तुम्ही तो एक डिसिजन या आयुष्यात, जेव्हा तुम्ही तो एक निर्णय जेव्हा तुम्ही घेता, तो तुम्हाला सगळ्या गोष्टीपासून वाचवतो आणि अनंतकाळचं जीवन तो देतो. तुमच्यापाशी ही गोष्ट नसेल, स्वतःला फसू नका. सैतानाची इच्छा आहे का प्रत्येक आत्म्याचा नाश व्हावा, पण देवाची इच्छा आहे का तुम्ही त्याला स्वीकारावे. ही वेळ जाऊ देऊ नका. त्याला हाक मारा, म्हणा येशू माझ्या हृदयात ये, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते, माझ्या पापाची क्षमा कर. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू. प्रार्थना करतो परमेश्वरा, जे ऑनलाईन जुळले आहेत परमेश्वरा, जे इथे बसलेले आहेत, त्या प्रत्येकाच्या हृदयासंग तू बोल माझ्या राजा. प्रार्थना करतो परमेश्वरा, तुझं पवित्र कार्य, पवित्र आत्म्याचं कार्य इथे जुळलेल्या प्रत्येकाच्या मनात तू होऊ दे. त्यांना त्यांची आत्मिक परिस्थिती तू दाखव. जे तुझे वचन सांगतं की सर्वांनी पाप केले, आपण सगळे देवाच्या स्वर्गीय देवासमोर दोषी आहोत आणि पापाची शिक्षा मरण आहे. पण देवामध्ये देवाची देणगी हे अनंताचं जीवन आहे. देवाची इच्छा आहे का त्याच्या पुत्राद्वारे तुम्ही तारण स्वीकारावे. देवाचे वचन तुमच्या संग बोललं असेल, याच समय त्याला हाक मारा. जेव्हा तुम्ही हे छोटीशी प्रार्थना करता, तुम्हाला समजत नसेल की मी काय बोलावं, काय करावं, काहीच काळजी करू नका. जेव्हा तुम्ही जिथेही बसलेले आहात आणि जर तुमची इच्छा असेल का येशूने मला वाचवलं पाहिजे, देव तुमचं हृदय बघतो. त्याला हाक मारा, म्हणा येशू माझ्या हृदयात ये, आज जीवनाचं सत्य मला कळलं,
मी विश्वास ठेवते तू देवाचा पुत्र आहे. मी विश्वास ठेवते प्रभू की तू माझ्या पापासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला. मी विश्वास ठेवते परमेश्वरा की तुझ्या नावामध्ये तारण आहे. प्रभू माझा आत्मा वाचव. मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते. माझ्या पापाची क्षमा कर. माझं जीवन तू बदल माझ्या राजा. जेव्हा विश्वासाने तुम्ही हे प्रार्थना करता, वचन सांगतं जोही हृदयाने कबूल करतो, हृदयाने ग्रहण करतो, मुखाने कबूल करतो, तो वाचवला जाईल. आणि जेव्हा तुम्ही विश्वासाने त्याला हाक मारता, विश्वास ठेवा की स्वर्गातून तो तुमची प्रार्थना ऐकेल. त्याने माझा आत्मा वाचवला, तो तुमचाही वाचवेल. त्याचे वचन सांगतं की कोणीही खाली जाणार नाही. जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचवला जाईल. ही संधी जाऊ देऊ नका. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो, प्रार्थना करतो. धन्यवाद मानतो आजच्या वचनासाठी, आजच्या संदेशासाठी. धन्यवाद मानतो इथे जुळलेल्या, ऑनलाईनमध्ये जुळलेल्या. होय प्रभू, असा कोणी प्रभू जो खोताला परमेश्वरा फसवत असेल, प्रार्थना करतो परमेश्वरा त्याला आजच्या वचनातून तुझं सत्य तू कळू दे, की त्याने तुला हाक मारावी. आणि परमेश्वरा जे महान तारण, जे प्रभू या मानवजातीसाठी परमेश्वरा या पृथ्वीच्या उत्पन्नतीपासूनच परमेश्वरा तू राखून ठेवलेलं आहे, आणि तुझ्या पुत्राद्वारे परमेश्वरा जे तू प्रगट केलं, ते परमेश्वरा इथे जुळलेल्या प्रत्येकाने ते स्वीकारा. प्रार्थना करतो या चर्चमध्ये असलेल्या कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ दे नको, आणि प्रत्येकाला परमेश्वरा तू सहाय्य तू कर. धन्यवाद मानतो पुन्हा एकदा आजच्या संदेशासाठी, आजच्या वचनासाठी. गौरवितो, धन्यवाद देतो. आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपण उठून उभे राहू.